किंवा बिझनेसचा महत्वाचा आपण म्हणू, त्याला भांडवल पहिले लागतं. मग ते कुठून गोळा केलं तुम्ही? मी 2010 साली त्या बनवण्यामागचा उद्देश पर्यावरणातलं प्लास्टिक कमी होते, दुसरं ग्रामीण महिलांना घर बसल्या रोजगार निर्माण होते. काम करण्यामध्ये तुम्हाला किती चॅलेंज आले? म्हणजे महिला बचत गटामधल्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांना घेऊन अशी मोठी कंपनी चालू करायचं, ह्यात किती चॅलेंजेस होते? सुरुवातीला तर स्त्रीला कदाचित सकाळचा घरातला आवरा, मुलांचा आवरा, नवऱ्याचा आवरा, सो हे मग त्यांना वेळच भेटत नाही विचार करायला वेगळा. खरं सांगू का, म्हणजे लीड टू सेलच्या आपण पॉडकास्टमध्ये दरवेळी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो आणि आपला हा चॅनल प्युअर बिझनेसवर फोकस आहे. बिझनेस कसा ग्रो करायचा, बिझनेसमध्ये काय अडचणी येतात आणि आपण एखादा बिझनेस ॲज अ बिझनेसमॅन आपण किती चांगल्या गोष्टी अजून फ्युचरमध्ये करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण पॉडकास्टमध्ये डिस्कस करतो. त्यासाठी वेगवेगळे फाउंडर्स आपण इकडे बोलत असतो. तर आज आपल्यासोबत अशाच एक महिला उद्योजिका आहेत, ज्यांनी खूप खडतर परिस्थितीतून त्यांनी हा त्यांचा बिझनेस चालू केलेला आहे आणि त्याला त्या ग्रो करत आहेत. तर मॅम, मी पहिले तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही ना तुमच्याबद्दल आपल्या ऑडियन्सला सांगा. नमस्कार, मी वनिता साळुंके. मी सातारा जिल्ह्यातील देगाव या गावातून आलेली आहे. माझा हेरंब कापडी पिशवी लघु उद्योग पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा व्यवसाय आहे. मी गेली 10 वर्ष या व्यवसायात कार्यरत आहे. ओके, मस्त. आणि मग 10 वर्ष म्हणजे साल कोणते येईल कदाचित? 2013 साली आम्ही सुरू केले. ओके. पण कधी म्हणजे कोरोनामध्ये थोडंसं अपडाऊन झालं, त्याच्यामुळे 1-2 वर्ष जरा वाया गेली. त्याच्यामुळे सातत्य म्हणलं तर 10 वर्षाचा प्रवास आहे माझा. बरोबर. कोणत्या एजला म्हणजे तुम्ही स्टार्ट केलं, की म्हणजे म्हणजे एक तुमचा एज काय होतं ज्यावेळी तुम्ही स्टार्ट केलं तेव्हा? 28-29 वर्ष. ओके, 28-29 वर्ष होतं तेव्हा तुम्ही हा डिसिजन घेतलात हं. आणि तेव्हा तुमचं लग्न झालेलं होतं. हां, लग्न झालेलं होतं, मुली होत्या. ओके. ॲक्च्युअली मुलींच्या शिक्षणासाठी हा डिसिजन घेतला. ओके. तर माझे मिस्टर पण व्यावसायिक आहेत आणि त्यांचा जो व्यवसाय आहे त्याच्यातनं जी इन्कम येत होती, त्यातनं आमचं घर आणि मुलांची शिक्षण हे सगळं पॉसिबल दिसत नव्हतं. म्हणून काहीतरी वेगळा विचार करून, म्हणजे मी जे आयुष्य जगले ते माझ्या मुलींच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी हा व्यवसायाचा डिसिजन घेतला. ओके. आणि मग एखादा कुठला डिसिजन घेतो किंवा बिझनेसचा महत्त्वाचा आपण म्हणू, तर त्याला भांडवल पहिले लागतं. मग ते कुठून गोळा केलं तुम्ही? मी 2010 साली हेरंब महिला बचत गटाची स्थापना केली. म्हणजे त्यावेळी बचत गटाचं सुरू झालं होतं शासनाने. घरात प्रत्येक घरातील महिला बचत गटात असली पाहिजे असं एक नियमावली बनवली होती. तर अंगणवाडी मदतनीसच्या मदतीने मी हेरंब महिला बचत गटाची स्थापना केली. त्यावेळी मला घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली. ओके. 20 महिलांचा गट आम्ही स्थापन केला. तो 3 वर्ष चालल्यानंतर 2013 साली सगळ्यांचं असं म्हणणं आलं की आपण काहीतरी व्यवसाय करूया. कारण व्यवसाय करणाऱ्या बचत गटाचे मान सन्मान, पारितोषिक असं, म्हणजे ग्रामीण भागातील जरा माझ्याबरोबर ज्या महिला अटॅच झाल्या होत्या त्यांना असं वाटत होतं की आपण काहीतरी करावं. तर ह्या व्यवसायाकडे वळण्याचं कारण, मी माझ्या मिस्टरांबरोबर जेव्हा राजगुरुनगरला नवीन लग्न झालं तेव्हा गेलेली, तेव्हा मी थोडंसं शिकलेली. थोडंसं म्हणजे मला एक डबा बॅग, भाजीची बॅग, एवढ्या 2 बॅग आणि स्क्रीन प्रिंटिंगचं नॉलेज होतं. मी त्या आधारावर सगळ्यांना विश्वासात घेऊन व्यवसाय उभा करण्याचा विचार केला. ओके. मग सध्या आपल्या प्रोडक्टबद्दल सांगा. म्हणजे आपल्या जी तुमची कंपनी आहे, तर तुम्ही नक्की काय काम करता, काय बनवता? आपण पर्यावरणपूरक कापडी पिशव्या बनवतो. प्लास्टिकला पर्याय म्हणजे किराणा दुकान, कापड दुकानदार, भाजीवाले, मेडिकल, हॉस्पिटल्स, खताच्या कंपन्या ज्यांना लागतात पिशव्या, त्या पण बनवतो. त्या बनवण्यामागचा उद्देश पर्यावरणातलं प्लास्टिक कमी होते, दुसरं ग्रामीण महिलांना घर बसल्या रोजगार निर्माण होते. बरोबर. पण आता हा जो तुम्ही प्लॅस्टिकला सोडून जे कापडी पिशव्या वगैरे बनवता, तुम्हाला असं वाटत नाही की त्यावेळीचा तो डिसिजन जेव्हा तुम्ही घेतला होता की हा फेल होऊ शकतो? कारण सगळ्यांना लोकांना तेव्हा तर सर्रास प्लॅस्टिकची सवय, म्हणजे लोक प्लॅस्टिकच्या पिशव्या मागायचे. हां, मार्केटिंग करताना सुरुवातीला म्हणजे खूप साऱ्या अडचणी आल्या. म्हणजे मी सुरुवातच खनाळीतून केलेली आहे, जिथून खूप निगेटिव्ह लोकं मला भेटली. कारण म्हणजे एखादी नवीन व्यक्ती जेव्हा मार्केटमध्ये जाते, तेव्हा लगेच एक्सेप्ट करत नाहीत. कारण पहिलं कोणतरी त्यांना पिशव्या देत असतं किंवा प्लास्टिकच्या पिशव्या खूप स्वस्त येत असतात. त्या तुलनेत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आल्या समोर. पण मार्केटिंग करताना मला एक व्यक्ती अशी भेटली, आता अजूनसुद्धा मी त्यांचं काम करते, गेली आता जवळजवळ 16 वर्ष झाली. पंचमुखी पूजा साहित्य. म्हणजे आपण जे पिशव्या बनवतो त्यांचं त्या नाव छापून पिशव्या अडकवल्या होत्या.
हम्म. तर मी असं मला मार्केटिंगची काहीच आयडिया नव्हती. मी भीत त्यांना जाऊन विचारलं की दादा हे तुम्ही कुठून घेता, आमचा बचत गट बनवतोय तर आमच्याकडून घ्याल का. त्या पण समोरच्या व्यक्तीने कुठलाही विचार न करता मला 500 पिशव्याची ऑर्डर दिली आणि माझ्या कामाचा शुभारंभ झाला. ओके, म्हणजे ही पहिली तुमची ऑर्डर म्हणू शकतो ना आपण. पहिली ऑर्डर, माझं पहिलं काम ते. ओके, म्हणजे तुमचा नावाप्रमाणे तुमचा श्री गणेशा पण झाला. श्री गणेश झाला. बरोबर. आणि हे नाव जे आहे ना हेरम, ते म्हणजे मला तर वाटतं की 90% लोकांना माहितीच नसेल की नक्की हे काय नाव आहे की कुठून आलं. तुम्ही सांगू शकता की हे नाव का चूज केलं तुम्ही आणि त्याचा अर्थ काय? हां. हेरंब महिला बचत गट आम्ही जेव्हा स्थापन केला तेव्हा म्हणजे हेरंब बचत गटातील महिला त्यांनी सुरू केलेला हा कापडी पिशव्यांचा व्यवसाय. तर आम्ही जेव्हा हे काम करतो, हे आमच्या सातारा जिल्ह्याचे तेव्हा नाबार्डचे अधिकारी होते श्री सुबोध अभ्यंकर. त्यांना माहीत पडलं. तेव्हा 35 तालुक्यातून 35 अधिकारी आले होते नाबार्डचे. सॉरी, 35 जिल्ह्यातून 35 अधिकारी आले होते. तर त्यांनी त्या लोकांना आपला म्हणजे प्रोजेक्ट दाखवायला आणलेलं. म्हणजे पहिली व्हिजिट आपल्या व्यवसायाची झालेली नाबार्डच्या अधिकाऱ्यांची. ओके. म्हणजे तो खूप मोठा क्षण होता आणि मला त्यावेळी त्या सरांनी 5,000 रुपयाचं बक्षीस पण दिलेलं माझ्या त्या कामाला. ओके. आणि सगळ्यांनी सॅल्यूट पण केला होता. तर म्हणजे ती लोक आल्यावर आपण त्यांना द्यायचं काय रिटर्न. नारळ, फूल, शॉल वगैरे तर सगळीच देतात. मग आम्ही असं संध्याकाळी 4 वाजता आम्हाला फोन आला की उद्या मॅडम व्हिजिट होणार आहे. मग गडबडीनं आता काय करायचं, ह्यांना आपल्याला एक पिशवी द्यायची. मग आम्ही हेरंब कापडी पिशवी लघु उद्योग नाव केलं आणि ती प्लेट बनवून पिशव्या छापून दुसऱ्या दिवशी एक नारळ, फूल, शॉल त्यांना प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या नावाच्या ब्रँडिंगसह मोबाईल नंबरसह दिल्या. ओके. त्याच्यावरनं ते हेरंब कापडी पिशवी लघु उद्योग हे नाव पडलं. ओके. पण ते पर्टिक्युलर तेच का सुचलं तुम्हाला? म्हणजे नावं तर बरीच असतात ना. माहित नाही, पण हेरंब महिला बचत गटावरून हेरंब कापडी पिशवी लघु म्हणजे उद्योग. हां, ओके. म्हणजे त्या तुमच्या महिला ह्याचं नावच तुम्ही त्याला कॅरी फॉरवर्ड केलं. कॅरी फॉरवर्ड केलं. ॲक्च्युली त्यावेळी सुचलं नाही. म्हणजे काय नाव द्यावं किंवा आपल्या कंपनीचं, आपल्या ब्रँडचं काहीतरी नाव असावं. हे ॲक्च्युली काय म्हणजे व्यवसायातलं काहीच माहीत नव्हतं. म्हणजे करायचंय, आपल्याला काहीतरी येतंय आणि ते करून बघायचंय. ह्या उद्देशानं हे केलेलं होतं की चलो आपण अगदी खूप सारी संसाराची जबाबदारी तर नाही घेऊ शकत, पण थोडे 2-4 हजार रुपये जरी आपण कमवले तरी घरातील बऱ्याचशाच गोष्टी आपण सॉल्व्ह करू शकतो. ह्या विचारांना आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून हा व्यवसाय सुरू केला होता, हेरंब कापडी पिशवी लघु उद्योग. बरोबर. आणि अशाच गोष्टी असतात ज्या म्हणजे जगातले सर्वात मोठे शोध पण आहेत ना ते असेच लागलेत. न्यूटनला पण अचानक डोक्यावर पडलं तर त्याला ग्रॅव्हिटीचा शोध लागला होता. इव्हन आर्किमिडीजचा जो प्रिन्सिपल तो पण असा शोध लागला होता. म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या अशा सडन चालू होतात. म्हणजे त्या व्यक्तीला माहिती नसतं की आपण भविष्यात जाऊन एवढी मोठी गोष्ट करणार आहे. म्हणजे तुम्ही आत्ताचा तुमची सिच्युएशन आणि पास्टची सिच्युएशन बघितली तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हे शक्य होऊ शकतं, हे तुम्हाला त्यावेळी वाटलं होतं का? नाही, कारण काय असतं माहिती आहे का, म्हणजे आमच्या कोणत्याही पिढीत कुणीही व्यवसाय केला नाही. मिस्टर जरी व्यवसाय करत असले तरी ते त्याचं पण नुकतंच सुरू होतं आणि मला काय असं कुणी प्रोत्साहन दिलं नाही की तू व्यवसाय कर किंवा तू व्यवसायात उतरच, असं नाही. आईवडिलांकडं तर खूपच गरीब परिस्थिती होती. पण आपण जेव्हा भातुकलीचा खेळ करतो ना, म्हणजे 12-13 वर्षाच्या वयात ज्या मुली खेळणी पाणी ते असं भातुकलीचा खेळ त्या वयात मी दुकान खेळायचे. मला व्यवसायाची लहानपणापासूनच आवड होती आणि काहीतरी करायचं आहे, म्हणजे आपल्यात काहीतरी पोटेन्शियल आहे आणि आपण काहीतरी करावं असं मला सतत वाटायचं, पण योग्य मार्ग मिळत नव्हता. बचत गटाच्या माध्यमातून मला संधी मिळाली आणि त्या संधीचं रूपांतर मला माझ्या व्यवसायात करायला मिळालं. मला खूप छान वाटतं माझ्या प्रवासाबद्दल. जर मी तिथंच थांबले असते किंवा म्हणजे घरात मिस्टरांनी पण सुरुवातीला विरोध केला होता. आईकडून पण म्हणत होती की नको, काय तुला जमणार आहे का. म्हणजे मला बँकेत गेल्यावर पैसे भरायची स्लिप कुठली आणि पैसे काढायची कुठली. व्यवसाय सुरू केल्यानंतर 4 वर्षांनी मला माझ्या मुलींनी शिकवलं की ATM मधनं पैसे कसे काढायचे. म्हणजे एवढं म्हणजे एकदम दुर्गम भागात मी आलेली. मुलींना खूप अजिबात म्हणजे व्हॅल्यू दिली जात नाही. मुलगी म्हणजे ओझं असं मानणार. निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर गाव आहे माझं माहेर, पण मुलींना फारशी किंमत दिली जात नाही. 8वी-9वी शिक्षण म्हणजे आईवडिलांना असं वाटतं की हां, हिला लिहिता वाचता येतंय ना, खूप झालं. अशा ठिकाणांवरून मी आलेले. मी सातारचे ST स्टँड लग्न झाल्यावर बघितलं. ओके. म्हणजे असं कधी गावाच्या बाहेरच नाही. मग आपण कधी घरातून बाहेरच पडलो नाही तर व्यवसाय कसा करणार. तर घरातून आणि होताच विरोध. पण ह्या सगळ्यावर मात करून मला ज्या मी महिला जोडल्या आणि बचत गट ह्या सगळ्या गोष्टींनी मला संधी मिळाली. त्यातच 2009 साली मानदेशी महिला बँक सातारमध्ये आली
आणि त्या मानदेशी महिला बँकेच्या चेतना सिन्हा आहेत ना, त्या उद्योगिनी महिला शोधत होत्या. तर माझं नुकतंच सुरू होतं, म्हणजे एखादी ऑर्डर, आणि म्हणजे असं थोड्या प्रमाणात सुरुवात छोटीच असते, काम चालू होतं. तर मानदेशी महिला बँकेचे जे पिग्मी एजंट होते ना, त्यांनी माझी माहिती फाउंडेशनच्या ऑफिसला दिली आणि नंतर मग त्या महिला आमच्या घरी, त्यांचे कर्मचारी घरी आले, त्यांनी माझी माहिती घेतली आणि मी 1 वर्षाचं त्यांचं ट्रेनिंग केलं मानदेशी महिला बँकेचं, ओके. उद्योगिनी घडवायचं. आणि नंतर मी अजिबात पाठीमागच नाही बघितलं. ओके. म्हणजे कुठलंही संकट आलं तरी येस, आपण याला मार्ग काढू शकतो हे मला माहिती आहे आणि मी ते करत राहते. बरोबर. पण आता ज्यावेळी आता मला समजा बिझनेस चालू करायचा आहे ह्या स्टेजला 2026 मध्ये, तर मला जी आजूबाजूला भेटणारे लोक आहेत ना, ती फार सोफिस्टिकेटेड भेटणार. कारण मी पुण्यात राहतो. पुण्यामध्ये लोकांची संख्याच खूप जास्त आहे, सोफिस्टिकेटेड लोकांची संख्या जास्त आहे. पण अशा गावा ठिकाणी राहून साताऱ्यामधलं एक, जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही स्वतः ज्यांनी सुरुवात करताय त्यांनी म्हणजे फर्स्ट टाइम लागल्यानंतर बस स्टँड पाहिलं, मग बाकीच्या तुमच्या सहकार्यात जे असतील किंवा तुम्हाला जे भेटणारे हाताखाली जी लोक असतील तर त्यांची तर अजून वेगळं, म्हणजे एक प्रकारे रामाने आपल्या वानरांना घेऊन राक्षसी सेनेला युद्ध करण्यासारखं आहे की मग असं लोकांना घेऊन काम करण्यामध्ये तुम्हाला किती चॅलेंज होणार. म्हणजे महिला बचत गटामधल्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांना घेऊन अशी मोठी कंपनी चालू करायचं, ह्यात किती चॅलेंजेस होते? सुरुवातीला तर मोठी कंपनी म्हणजे चालू करणार आहे असं काहीच नव्हतं. सुरुवात होती छोटीशी, की म्हणजे सुरुवातीचं एक 20,000 रुपये भांडवल, त्यात पण मानदेशी महिला बँकेचं 10,000 रुपये कर्ज आणि बचत गटातलं 10,000 रुपये कर्ज, असं 20,000 रुपयेचं भांडवल. त्याच्यात काय काय घेतलं होतं आम्ही तुम्हाला सांगते. कापड घेतलं होतं म्हणजे पिशव्याला, 2 पांढरे रोल आणि 1 लाल रोल, कलर, टेबल, स्क्रीनला लागणारं सगळं साहित्य, त्याची काही केमिकल्स, धागा, म्हणजे कैची, जे काही नव्हतं आपल्या व्यवसायाला ते सगळं त्या 20,000, म्हणजे आमचं सुरुवातीचं भांडवल होतं 20,000 रुपये. हळूहळू आम्ही ते दिपवाळीत 39,000 रुपये केलं. नंतर हळूहळू ते टप्पे वाढत गेले, पैसे वाढत गेले, ऑर्डर वाढत गेल्या, लोकांना जसं माहीत पडत गेलं घरी लोक यायला लागली. आणि मी 2013 साली सुरू केलं होतं. 2018 साली प्लॅस्टिक बंदी झाली. त्या प्लॅस्टिक बंदीचा मला मोठा फायदा, म्हणजे संधीच मिळाली ती मला. सोलापूर जिल्ह्यातली पंढरपूर तालुक्याची ऑर्डर मिळाली. 1031 ग्रामपंचायतीचं मला ॲट ए टाईम कापडी पिशव्या बनवण्याचं काम मिळालं. आणि महिलाही मोठा व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्या चांगल्या पद्धतीनं करू शकतात याचा मला स्वतःला कॉन्फिडन्स आला आणि मी ते केलं. तिथून परत मी ह्या व्यवसायात तर अजिबात पाठीमागं पाहिलं नाही. बरोबर. पण बऱ्याचशा ज्या महिला आहेत ना, त्या विचारच चालतात की हे मला जमेल का, किंवा जसं म्हणू शकतो की एखाद्या पुरुषाकडे एवढं रिस्पॉन्सिबिलिटी नसतात. म्हणजे कदाचित तो जॉबवरून आला, त्याला घरी काय काम नसतं, बरोबर की नाही. पण स्त्रीला कदाचित सकाळचं घरातलं आवरा, मुलांचा आवरा, नवऱ्याचा आवरा, सगळं जेवण वगैरे तर वेगळं, तिथं वेगळा पार्ट, आणि परत जॉबला जाऊन जॉबचं कारण परत घरी येऊन परत तेच काम करा. सो हे मग त्यांना वेळच भेटत नाही विचार करायला वेगळा. खरं सांगू का, म्हणजे चूल मूल आणि व्यवसाय हे सांभाळताना माझी पण खूप तारेवरची कसरत झाली. कारण माझी मुलं छोटी होती आणि घरातून जर 100% सपोर्ट असेल ना तर येस आपण करू शकतो. जोपर्यंत चांगले पैसे, चांगली इन्कम दिसत नव्हती तोपर्यंत मला माझे मिस्टर पण मदत करत नव्हते. पण ते म्हणतात ना, उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात. तसं हळूहळू ग्रोथ होत गेली, तसं म्हणजे सगळ्यांचे विचार बदलायला लागले. त्याच्याबरोबर वाढत असलेल्या माझ्या मुली आणि माझं कुटुंब ही सगळी सोबत आली. हळूहळू मी ज्या महिला सोबत घेतल्या होत्या, म्हणजे माझी धडपड बघून त्यांना पण काहीतरी करावंसं वाटत होतं. ग्रामीण भागात एक न्यूनगंड आहे सर, म्हणजे चूल आणि मूल ह्याच्यातनं बाहेर पडत नाहीत. एकतर व्यवसाय करायचं म्हटलं तर त्यांना भीती वाटते. बाहेरून काम करून आणायचं, म्हणजे आणून करायचं म्हटलं तरी घरात माणसांचं असते, मशीन वाजवू नको, मोटर चालवू नको, लाईट उशीरपर्यंत चालू झाली, मी दिवसभर कामावरून आलो आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की दिवसभर बसूनच आहे. पण त्यांना हे माहीत नाही की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ती किती करते. म्हणजे ती स्वतः आहे, मिस्टर आहेत, मुलं आहेत, लहान म्हातारी माणसं आहेत, परत 2 जनावरं असतात, कोंबड्या असतात, झाडून भांडी फरशी हे काम, म्हणजे तसं वाटतंय तसं सोपं नाही. आपण जर एखादी बाहेरची बाई जर लावली त्या कामाला तर महिन्याचे 10,000 रुपये तरी त्या सगळ्या गोष्टींना द्यावे लागतील. ह्या गोष्टीचा कुठलाही पुरुष विचार नाही. 10,000 फक्त ते भांडी आणि जेवण करायलाच घेऊ शकते. हां, म्हणजे बाकीची इतर कामं त्यांनी नाही करू शकणार. पण या गोष्टीचा कुठलाच पुरुष विचार करत नाही. म्हणजे मी तर बघितलंय की दिवसभर काय करते तू घरात, काय काम असतंय, धुणं भांडीच तर करते, ही अशी बोलणारी पण लोक आहेत.
आणि मुळात काय होतं माहिती आहे का, म्हणजे आत्ता महिला बऱ्यापैकी सक्षम झाल्यात. पण मी जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा महिलांना घरातून बाहेर पडायची सवय नव्हती म्हणण्यापेक्षा बाहेर पडायची संधी मिळत नव्हती. बचत गटाच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या, त्यांना बचतीची सवय लागली आणि म्हणजे बाबा ही करती तर मी पण काहीतरी करावं, माझ्या पण हातात 2 पैसे असावे, असं प्रत्येकीचा विचार बदलायला लागले. तर ह्या सगळ्या गोष्टींना आता महिला बऱ्यापैकी सक्षम झाल्यात आणि त्यात शासनानं ती स्कीम आणली महिला सक्षमीकरण. म्हणजे महिला सक्षमीकरण कागदावर लिहून नाही चालत. जर महिलेला सक्षम व्हायचं असेल तर तिला आतून मजबूत व्हायला पाहिजे, तर ती सक्षम होऊ शकते. मला सुरुवातीला खूप चॅलेंजेस आले, म्हणजे महिला गोळा करताना, त्यांना काम शिकवताना, त्यांच्याकडून काम करून घेताना. आणि म्हणजे जसं जसं आता बाबा कोणी 500 रुपये कमवायला लागलं, कोणी 1000 कमवायला लागलं, कोणी 2000, जसे जसे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला, त्या घरातली एखादी जबाबदारी उचलू लागल्या की मग घरातल्या माणसांचे पण त्यांच्याबद्दलचे विचार बदलले. मग हळूहळू मी माझा व्यवसाय ग्रोथ करत गेले. जवळजवळ 60-65 महिलांचा गावातच ग्रुप झाला आणि मला म्हणजे माझे चॅलेंजेस कमी होत झाले. म्हणजे महिलांचे विचार बदलले ना, की मी स्वतःचा बचत गट स्वतः भरते, स्वतःची BC स्वतः भरते किंवा मला लागणारी स्वतःची एखादी गरजेची वस्तू चप्पल आहे किंवा एखादा सणवार आला, मला साडी घ्यायची आहे, हे सगळं मी स्वतः करते. म्हणजे कुटुंबाला हातभार लागतोय, आपली मुलं आहेत, त्यांचं जर काय शाळेत लाडलं तर प्रत्येक गोष्टीवर आपल्याला मिस्टरांची वाट नाही किंवा त्यांच्या पगाराची वाट नाही बघायला लागत. आपण स्वतः सक्षम झालोय. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा व्हायला लागल्या, जेव्हा लोकांमध्ये पसरले की हां, बायका पिशव्या शिवतायत, पैसे कमवतायत, सगळं छान चाललंय, तेव्हा लोकांचे विचार ऑटोमॅटिक बदलले. बरोबर. माझे चॅलेंजेस कमी झाले. बरोबर. आणि असं म्हणतात की म्हणजे एक मी कुठेतरी पुस्तकात वाचलं होतं की प्रत्येक मुलीला आयुष्यामध्ये एकदा तरी असं वाटतं की यार मी जर मुलगा असेल तर माझी लाईफ थोडी अजून बेटर असते. हां. असं कधी ना कधी या मोमेंटवर तिला वाटतं. मग तुम्हाला काय वाटतं की जसं तुमची सिच्युएशन तशी असते की ॲज अ मुलगा म्हणून जर तुमचाही कोण असता तर त्याला असे कोणते चॅलेंजेस म्हणजे नसते आले की जे तुम्हाला फेस करायला लागले ते त्याला नसते करायला लागले? मुलगा आणि मुलगी असं काही नसतंच. म्हणजे जी मुलं जन्मातच म्हणजे ज्यांना आई वडिलांच्या कष्टाची जाण आहे, ती कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही शाळेत शिकतात आणि मोठे अधिकारी होतात किंवा चांगलं त्यांचं मोठा व्यवसाय उभा करतात. मुलगा मुलगी हे नसतंच सर. काय असतं माहिती आहे का, लहानपणापासून आपल्या घरात काय असते, चांगलं त्याला दे, ही काही लोकांच्या घरी जाणार आहे. म्हणजे असं मुलींना त्या काळी म्हणजे 30 वर्षाच्या पूर्वी दुय्यम दर्जा दिला जायचा. तर त्यावेळी थोडं होतं की हा शिकला तर घराचं नाव उज्ज्वल करेल. पण खरंच मुलं शिकत होती का? पण त्या मुलांच्या शिकण्याच्या पायात कितीतरी मुलींचं आयुष्य बर्बाद झालं. म्हणजे त्याला शिकवण्याच्या पायात हिला तुम्ही गुरं राखायला लावली, हिला तुम्ही घरकाम करायला लावलं आणि न कळत्या वयात तुम्ही जर लग्न करून टाकलं. तर तिच्यावर काय वेळ आली असेल, तिनं ते कसं फेस केले असेल, हे कुणीच नाही. आणि एक स्त्रीची दुश्मन आहे. म्हणजे आईलाच मुलगा हवा असतो. बरोबर. म्हणजे काय होतं माहिती आहे का, पहिली मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली तर एक स्त्रीची दुश्मन बनते की अरे अजून एक चान्स घेऊया का, म्हणजे पुढचं म्हणजे जर 3 मुली झाल्यानंतर तुम्ही 4थ्या मुलाला जन्म देत असाल तर ह्या 3 मुलींचं भविष्य काय, हा विचार त्यावेळी नाही येत. त्यावेळी काय होतं की आपल्या वंशाला दिवा पाहिजे, आपल्याला आपली म्हातारपणाची काठी काय आहे, आपल्याला म्हातारपणी कोण सांभाळणार. पण आपण ज्या चिमण्या जन्माला घातल्या आहेत त्यांच्यात काय स्किल आहे किंवा त्या काय करू शकतात, त्यांच्या जर स्वप्नांना तुम्ही पंख दिले, त्या पंखांना बळ दिलं तर त्या का नाही तुम्हाला सांभाळणार. तुम्ही म्हणजे कशाला, म्हणजे काय होतं माहिती आहे का, 3 मुलीच्या पाठी मुलगा झाल्यावर पूर्ण कुटुंबाची फरफट होते आणि त्या कुटुंबाची फरफट होत असताना त्या 3 मुलींचं आयुष्य बर्बाद होतं एका मुलाच्या पायात. मग थांबा ना, कशासाठी मुलगा मुलगी आणि कशासाठी हे. बरोबर आहे. तेच ना. आणि आता जसं जसं समाज वाढत चाललं तसं हे डिफरन्स आणि लोकांना समजायला लागले की मुलगा असो मुलगी असो. इव्हन काय काय जण आता तर लोकांना मुलगी झाली तर जास्त आनंद होतो. हो, आत्ताच्या म्हणजे सध्याच्या आता घडीला जनरेशन बदलली आहे. इव्हन आधीपासूनच असतं की यार माझी मुलगी झाली तर मी तिला हे नाव ठेवणार. तर त्या गोष्टी वाढत चालतात. इव्हन लोकांना पण स्टेटसवर व्हॉट्सअपवर तेच असतं की मुलीचं प्रेम जे आहे ते जगात सगळ्यांना ज्याला भेटतं त्याला म्हणजे भाग्यवान. आता ज्यांना नाही येत ना मुली, त्यांना कळते मुलगी काय असते. हो. आणि माझं असं म्हणणं नाही की म्हणजे मुलगा नाहीच पाहिजे किंवा मुलगी पण म्हणजे नुसत्या मुलीच हव्यात. मुलगाही हवा, मुलगीही हवी आणि मुलगाही हवा. पण असं नाही, जर 4 मुलांच्या ऐवजी जर 4 मुलं असतील ना तर त्या आईवडिलांचं काय बघायलाच नको. म्हणजे कुणी सांभाळायचं, 1 महिना ह्यांनी सांभाळायचं, 1 महिना त्यांनी सांभाळायचं, त्यापेक्षा त्या 4 पोरी परवडल्या.
कम से कम त्या समाधानानं सगळं करतील तरी. तर म्हणजे मुलगाही हवा, पण तो पण चांगला सुसंस्कृत हवा. त्यांना आईवडिलांच्या कष्टाची जाण पाहिजे. तो मोठा होताना तो काय करतोय, किंवा आपल्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे, किंवा आपल्याला एक बहीण आहे, किंवा आपले आई-वडील आपल्याला सांभाळायचे, तर आपलं उद्या लग्न होणार आहे. आपल्या आपल्या जबाबदारीवर अजून एक बाहेरची कोणतरी स्त्री येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची त्याला पण जाण पाहिजे. आणि हे सगळं घडत असताना कुठेतरी आईवडिलांनी पण योग्य वेळी योग्य डिसिजन घ्यायला हवेत. म्हणजे मुलगा आहे म्हणून त्याच्या प्रत्येक चुकीवर जर तुम्ही पांघरून घालाल आणि नंतर 16व्या वर्षी म्हणाल तो सुधारला पाहिजे, तर तसं नाही होणार. तो जेव्हा पहिल्यांदा चुकेल तेव्हाच त्याला फटके द्या. तेव्हा तुम्ही मुलगा आहे म्हणून त्याची चूक झाकू नका. कारण ती एक झाकलेली चूक आयुष्यात खूप मोठं काहीतरी संकट पूर्ण कुटुंबावर ओढवू शकते. तर म्हणजे मुलगा मुलगी मला तर वाटतं दोन्ही समानच आहेत. दोघांनाही घडवताना त्यांच्या पहिल्या चुकीला शिक्षा मिळालीच पाहिजे. त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी त्यांना समजून सांगता आल्या पाहिजेत. मुलांना मुलींना चांगले संस्कार, चांगलं शिक्षण, चांगलं आहार आणि त्यांचं फ्युचर ह्याच्या बाबतीत आईवडिलांनी पण सतर्क असलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे आईवडील म्हणून आपण कुठं चुकतोय किंवा आपण कुठं कमी पडतोय ह्याचा पण विचार केला पाहिजे. आणि त्याच्यावर स्वतः अभ्यास करून आपल्या मुलांना आपण घडवलं पाहिजे. बरोबर. मग आत्तापर्यंत तुम्ही किती महिलांना रोजगार दिलेला आहे? आत्ता माझ्याकडे जवळजवळ 153+ महिला काम करतायत. ओके. म्हणजे 153 महिलांना मी शिलाईचं काम मस्त. देते. म्हणजे असं आम्ही करतो की जर एखाद्या गावात, आपल्या गावापासून एक 10 किलोमीटरवर पण एखाद्या गावात एक 15-20 महिलांचा ग्रुप आहे, तर तिथं जातो आम्ही. तर त्यांना ट्रेनिंग वगैरे देतो. त्यांना सुरुवातीला 5,000 पिशव्यांचा लॉट देतो. तो आम्ही शिवून घेतो. आणि नंतर आम्ही सेकंड मिटिंगला प्रत्येकीला म्हणजे एक नंबर देतो. त्या पिशवीच्या गट्ट्यावर तिनं तिचा नंबर टाकायचा. म्हणजे उदाहरणार्थ माझं गाव देगाव, तर D1, D2 असं त्या महिलांना त्यांच्या गट्ट्यावर आम्ही ते काम चेक करतो. आणि नंतर मग जर असतंच म्हणजे जर 20 महिलांचा ग्रुप असेल त्यातल्या 4-5 तरी चुकलेल्या असतात, तर त्यांचं काम नाही बंद करत. तर आम्ही त्याच्यातली चूक सुधारतो, त्यांना दुसरी संधी देतो. नंतर मग त्यांनी जर ती दुसऱ्यांदा पण तीच चूक केली तर परत अजून त्यांना एक संधी, तिसऱ्यांदा चूक केली तर मग आम्ही त्या ग्रुपमधनं त्या महिला कमी करतो ज्या चांगलं काम करत नाहीत त्या. आणि असं आम्ही काम वाढवतो. ओके. मग असं एखाद्याला काम कमी करणं किंवा त्याचं कामावरनं काढून टाकणं हा डिसिजन खूप मोठा आहे ना? नाही, तसं नाही. म्हणजे आता समजा पहिल्यांदाच तुम्ही आलाय माझ्याकडं, काम घेऊन आलाय आणि तुमचं पहिल्यांदा चुकलंय, तर मी अजिबात कामावरनं काढून वगैरे नाही टाकत. मी शक्यतो नाहीच टाकत कामावरनं काढून. त्या महिलेची, त्या व्यक्तीची काय चूक झाली ती 100% सुधरवून घेण्याचा प्रयत्न करते. 1, 2, 3, 4 वेळा पण त्यांना संधी देतो. 4थ्या नंतरही पुन्हा त्यांनी चूक केली तर मग म्हणतो, तुम्ही शिवू नका, कारण हे घरात ठेवायचं नाही, आपल्याला मार्केटमध्ये सप्लाय करायचं आहे. तुम्ही चुका करता, आम्हाला मार्केटमध्ये तोंड द्यावं लागतं. तर मग म्हणजे जर काम खराब केलं तर मग आम्ही थांबवतो त्या एखाद्या व्यक्तीला. तसं शक्यतो नाही होत, महिला तशा नाहीत करत, पण एखादी असते की त्याची डोक्यातच बसत नाही, तर त्यावेळी तो डिसिजन घ्यावा लागतो. बरोबर. पण अशी कोणती महिला आहे का की जिचं आयुष्य तुमच्या म्हणजे ह्या कामामुळं चेंज झालं? खूप आहेत सर, खूप. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या जवळजवळ ज्यांना मशीन पण चालवायला येत नाही आणि त्यांचे मिस्टर एक महिन्याचे 10-12 हजार रुपये घरातून काय कमवून आणतात, अशा माझ्याकडे खूप महिला आहेत. म्हणजे त्यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य आनंदाने जगता यावं इतकं तर त्या कमवत आहेत माझ्याकडे. म्हणजे असं स्पेसिफिक एकीचं नाव नाही घेऊ शकत, कारण जिला काहीतरी खरंच करायची आणि टिकून राहायची अशीच व्यक्ती माझ्याकडे येते. कारण शिलाई कामाची आवड असल्याशिवाय पैसे नाहीत मिळत. म्हणजे माझ्याकडून एखादं काम नेलं आणि मशीनवर ठेवून दिले तर त्याचे पैसे नाही तिला मिळणार. तिनं नेऊन ते सातत्यानं केलं, व्यवस्थित केलं आणि आणून दिलं तरच तिला त्याचे पैसे मिळणार. तर ज्यांना आवड आहे अशाच महिला माझ्याबरोबर जोडल्या गेल्यात आणि खूप जणींच्या आयुष्यात बदल झालेला आहे. बरोबर. या सगळ्या कामाने. पण जेव्हा आपण गावाला बघतो ना तेव्हा महिलांची कामं काय असतात की बाबा कोणाचं माळा झाड, कोणाकडे तरी बेण्याला जा, म्हणजे आमच्याकडे बेण्याला जा म्हणतात, तुमच्याकडे काय शब्द बोलतात काय माहित नाही. खुरपायला. हां, काही वेगवेगळ्या जागी वेगळे शब्द असतात. तशा असतं किंवा शहरात कुठेतरी मदतीला जा, असेच जॉब्स आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की तिथे काय चेंज व्हायला पाहिजे गावा ठिकाणी? गावात ठिकाणच्या महिलांनी स्वतःचे विचार बदलायला पाहिजेत. म्हणजे असं नको व्हायला की मी जर कापडी पिशव्यात व्यवसाय करते, तो चांगल्या पद्धतीने चाललाय, तर तिने पण लगेच बघून कापडी पिशव्यात व्यवसाय टाकावा. तिने स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की मी काय बेस्ट करू शकते. म्हणजे मी एक साधंसं उदाहरण देते. तिचा नवरा एखाद्या कंपनीत जातोय. आता तुमच्या ऑफिसमध्ये एक 15-20 लोक आहेत, नाही म्हटलं तरी 4 लोकांचे डबे नसतील.
किंवा बाहेर गावावरून त्या कंपनीत आलेत. तर तुला खरंच पैसे कमवायचे आहेत ना, तर तू तुझ्या नवऱ्याच्या डब्याबरोबर अजून 4 डब्याचं प्लॅनिंग कर. आज 100 रुपयाला एक डबा आहे. तू 26 दिवस जरी डबा एक टायमिंग दिला ना, तरी तुला महिन्याचे एका डब्याचे 2600 रुपये मिळणार आहेत. तू असे ते 2500 रुपयेनं तुझ्या नवऱ्याच्या डब्याबरोबर जर अजून 4 डबे केलेस तर तू 10,000 रुपये घर बसल्या कमवणार आहेस. असं तू स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण बायकांचं काय होतं माहिती आहे का, ती करते ना, मग मी पण तेच करते, तू पण जा आणि मी पण जा. म्हणजे ते कुठला पण व्यवसाय करताना त्याची आपल्याला पुरेपूर माहिती पाहिजे. माहीत असेल तर आपण 100% करू शकतो. पण आता काय होतं की कधी कधी महिलांचं असं पण असतं ना की त्यांचा मुलांवर खूप जीव असतो, त्यांना मुलं सोडता येत नाही. इव्हन मी माझ्या आईला तरी म्हटलो ना की आई तू काहीतरी असं तुझ्यात एवढं पोटेन्शियल आहे, तू एवढं सगळ्या गोष्टी करू शकतेस, पण मग तू काय नाही गोष्टी वेगळ्या करत. आता इव्हन आमचं सगळ्यांचा सपोर्ट आहे, घरी बोलायला पण कोण नाही, तर आई काय म्हणते की तूच माझी इन्व्हेस्टमेंट आहेस. हे विचार आहेत अगदी लहानपणापासून रुजलेले गेलेले आहेत. म्हणजे महिलांनी चूल आणि मूल सांभाळायचं, घरातून बाहेर पडायचं नाही, किंवा माझ्या नवऱ्याला आवडत नाही, माझ्या सासऱ्यांना आवडत नाही, आमच्या घरात चालत नाही. हे अगदी म्हणजे आमच्या बालपणापासून हे रुजलेले विचार आहेत. त्याच्यातनं शक्यतो महिला बाहेर नाहीत पडत. एखादीच काहीतरी पडते बाहेर आणि काहीतरी करते. आत्ताची जनरेशन काय आहे, मुलांची शिक्षण म्हणजे पहिलं कसं जिल्हा परिषद शाळा किती 10-20 रुपये महिन्याचा खर्च म्हणजे खूप झाला. आता तसं नाही. आता कॉन्व्हेंट आले, क्लासेस आलेत, मुलांचे वेगवेगळे हॉबीज आल्या, त्याला पैसे लागतात. त्याच्यामुळे महिला बाबा माझे 2-3 हजार आले तरी मला काहीतरी होते, असं होतं. तर म्हणजे पहिल्या पिढी आपल्या ज्या माझी आई म्हणा, तुमची आई म्हणा, आपण यांना नाही बदलू शकत. त्या उलट्या आपल्यालाच भीती घालणार की तू नको करू, तू बास कर, शांत बस. ते आपल्यालाच भीती, कारण त्यांनी बाहेरचं जग बघितलेलंच नाही ना. आणि आपण एवढ्या पाठीमागच्या म्हणजे आपल्या 55-60 वर्षाच्या आपल्या आईला आपण आता जर काहीतरी कर म्हणू शकलो ना, तर ती नाही करणार. ती आपल्यालाच भीती घालणार, नको बाई तू पण सांभाळून कर, असं कर, काय जमाना वाईट आहे, काळ वाईट आहे, असं ती आपल्याला सांगणार. तर म्हणजे आत्ताची पिढी वेगळी आहे, पाठीमागची पिढी वेगळी आहे. बरोबर. खरं तर करायला पाहिजे, कारण जसं जसं आता बघतो आपण की कितीतरी महिला आहेत की ज्या 60 नंतर पण कुठेतरी बिझनेस चालू करतात. हां, करायला पाहिजे, पण ग्रामीण भागातून शक्यतो नाही होत सर. एखाद्या गावातली एखादीच व्यक्ती अशी बाहेर पडू शकते 60 नंतर. कारण खूप सारे महिलांचे खूप हाल झालेले आहेत. म्हणजे खाणं पिणं, त्यांचं औषध उपचार किंवा सगळं म्हणजे डिलिव्हरी वगैरे, ह्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्या आपल्या मागच्या जनरेशनमध्ये घडून गेल्यात. आणि त्या व्याधी, वयाबरोबर वाढलेली दुखणी, ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. आणि त्यांचे विचार, बाबा नको घरातून बाहेर पडायला, माझ्या पोराला काय वाटेल, माझ्या पोरगीला काय वाटेल, हे पण गोष्टी आहेत. बरोबर. आणि इव्हन मी एका बुकमध्ये वाचलं होतं की हे जग आहे ना, हे जग ते कुठली गोष्ट लॉन्च करताना ना पहिलं ते टेस्टिंग करतात, माहिती आहे ना, कुठली गोष्ट टेस्ट करतात. तर ती टेस्टिंग करताना ते मुलाच्या बॉडीवर कसा इफेक्ट करणार आहे ना हे बघून टेस्ट करतात. मुलीच्या बॉडीवर कसा इफेक्ट करणार हे बघत नाही. कारण हा जो आता AC लावला आहे ना आपण, त्याचं पण जेव्हा इन्व्हेन्शन करत आहे ना, तेव्हा केलं ना, तेव्हा त्याची टेम्परेचर, त्याची हवा ही मुलाच्या बॉडीला सूट करेल का, ह्या अकॉर्डिंगली त्यांनी बनवली. म्हणजे फिमेल बॉडीवर त्याचा काय इफेक्ट होतोय ह्याच्याकडे लक्ष देत सूट होतोय का, तिला त्रास होतोय का, तिला आनंद वाटतोय का, काहीच नाही. किंवा त्या हवेनी किंवा त्या टेम्परेचरनी तिच्या बॉडीला कसं फील होईल. म्हणजे ते एक्सपेरिमेंट करण्यापासूनच सुरुवात आहे. की सुरुवात जिथे करतात तिथपासून ते विचार करतात की हे जग बनवताना मेन्स वर्ल्ड म्हणतो आपण, की ते कसं बनू शकतं, किंवा त्यांना ते कसं गाडी चालवतात, त्यांना तो गिअर बरोबर पडेल, हाताला येईल का, त्यांच्या हाईटनुसार तो असेल का, ॲव्हरेज मुलाची हाईट किती असते, अशा हिशोबाने ते रिसर्च करतात. पण आता ना सगळं इक्वल झालंय. म्हणजे मला तर वाटतं आता सगळं इक्वल, तर मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष असं काही राहिलेलं नाहीये. कारण आता जर प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होऊ शकत असेल तर सगळंच म्हणजे बदलू शकतं असं वाटतं मला. बरोबर. मग तुम्हाला वाटतं की आधीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये काय असे डिफरन्सेस निर्माण झालेत स्त्रियांच्या बाबतीत? मी माझ्याच घरातलं उदाहरण देईन. म्हणजे मी जेव्हा लहानाची मोठी होत होते तेव्हा माझी आई माझ्या वडिलांना खूप घाबरायची. आणि ती घाबरायची म्हणून ती आमच्या चौघांना पण भीती घालायची. म्हणजे मी, माझी छोटी बहीण आणि 2 भाऊ. मग ती घाबरायची. तर म्हणजे आम्ही जर काय लहानपण म्हणजे खोडकरच असतो आपण, खोड्या केल्या तर पप्पा आले ना तुम्हाला सांगेन, म्हणजे तेवढ्या एका शब्दानं आम्ही
गप्प बसायचो, भीती पप्पा आल्यावर मार मिळेल आपल्याला. हम्म. आणि ते खरं शनिवारी यायचे, तर म्हणजे आले ना पप्पा घरात, तर ते शनिवारी आल्यावर त्यांना रविवारी सुट्टी असायची, सोमवारी सकाळी. शनिवारपासून सोमवारी सकाळपर्यंत आमच्या घरात टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता असायची. आम्ही Okay. 4 भावंड. म्हणजे अशी मग आमची आईच घाबरायची. आत्ता तसं नाही आहे. म्हणजे आत्ता जर आपण बघितलं तर वडील म्हणजे मित्रासारखे झालेत मुलांना, मुलींना. म्हणजे हम्म. तेवढी भीती, तेवढं ते राहिलं नाही आहे आता. म्हणजे आदर आहे, पण हम्म. आपल्या वेळेला भीती पण आदर तर होताच, पण त्या आदरापेक्षा भीती खूप होती. आता भीती नाहीशी झाली आहे, फक्त प्रेम राहिले. त्याच्यामुळे थोडंसं होतं कधी-कधी. चुका पण होतात, मुलांकडून पण होतात आणि थोडी जनरेशन बिघडल्यासारखं पण होतं कधी-कधी. पण आत्ता खूप बदल झाला आहे, महिला सक्षम झाल्यात. मुलींच्या शिक्षणाकडे लोक फार लक्ष देत आहेत. बरोबर. त्यांचं फ्युचर कशात आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना, एक ते काय ते फूटपट्टीनं मोजून केल्या की बाबा काय ते आता ते ॲनालिसिस करतात बघा, ठसे वगैरे बोटांचे घेऊन, की आपल्या मुलाचा कल कोणत्या दिशेला आहे, तो काय. इथूनपासनं पालक जागृत झालेत. हो. तर या सगळ्या आता खूप बदल आहे, तेव्हा नव्हतं. तेव्हा मुलगी झाली ना, तिला कशी तरी 10वी पर्यंत शिकवायची आणि तिचं लग्न करून द्यायचं. हम्म. मग तिनं तिचं पुढचं आयुष्य कसं सर्वाईव्ह करायचं तिचं तिनं ठरवायचं, असं होतं. आता तसं नाही. आता मुलगी जन्माला आली कीच आई वडील म्हणतात ती स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय आम्ही तिच्या लग्नाचा विचार करणार नाही. बरोबर. आणि मग आता जेव्हा आपण एखादा कुठला बिझनेस चालू करतो तेव्हा कॉम्पिटिटर पण असतात तिथे. हो. मग तुम्ही जर सुरुवात केली तेव्हा तुम्हाला आयडियाच नसेल की तुमचे कॉम्पिटिटर आहेत की नाही आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या बिझनेसबद्दल आयडिया असेल की मला बिझनेस चालू करायचा आहे. मी अजून सुद्धा कधी कॉम्पिटिटरचा विचारच करत नाही सर. मी माझं काम प्रामाणिकपणे करते. माझ्या कामाची क्वालिटी टिकवून ठेवते. घेतलेलं काम, घेतलेली ऑर्डर वेळेत पूर्ण करते आणि ती कस्टमरच्या दारापर्यंत आम्ही नेऊन देतो. म्हणजे असं नाही की बाबा काम तुमची ऑर्डर कंप्लीट झाली तुम्ही येऊन घेऊन जावा, असं नाही करत. म्हणजे मी माझं काम, मला किती कॉम्पिटिटर आहेत किंवा मला त्याचा माझ्यावर काय परिणाम होईल त्याचा विचार नाही करत. मला माझ्याकडं काम आहे, मी करते आणि ते मी प्रामाणिकपणे करणार आहे. आणि म्हणजे माझ्याबरोबर जोडली गेलेली व्यक्ती मला कधीच सोडून गेली नाही, कारण माझ्या पहिल्या दिवशी घेतलेल्या ऑर्डर अजून मी करते. ओके. तर म्हणजे मला कॉम्पिटिटरची भीती मला नाही वाटत. बरोबर. मग कधी कॉम्पिटिटर बघणं ह्यासाठी पण गरजेचं असतं ना, की आपण कुठे टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कुठे इम्प्रूव्हमेंटमध्ये आपण मागं राहत नाही. मग तुम्ही ते कसं करता की स्वतःला कसं इम्प्रूव्ह करत राहता? स्वतःला मला जेव्हा म्हणजे मी ज्या पिशव्या बनवते, मी ज्या कापडी पिशव्या करते, त्याच्यापेक्षा वेगळं जर काय आलं ना, तर म्हणजे होणार असेल तर मी हो म्हणते बाबा, की सर हे माझ्याच्यानं होईल. जर होणार नसेल तर मी सांगते की सर माझ्याकडे ते होणार नाही आहे, तुम्ही दुसरीकडून बघा. म्हणजे उगाचच त्या पण माणसाला अडकून आपण पण अडकून राहायचं नाही आहे. आणि बाबा आता एखादी वेगळी आली, म्हणजे 4 कलरचा जॉब आला आहे माझ्याकडं आणि तो मी नाही करत, मला बाहेरून करून घ्यायचा आहे, तर मी त्यांच्याकडून ते मागवून घेते आणि बाहेरून विचारते त्याचं बाबा किती कॉस्टिंग जाईल, कसं आहे, काय आहे, किती दिवसात मिळेल. तसं कस्टमरबरोबर बोलून घेते. ते थांबायला तयार असतील त्यांच्या रेटला आणि म्हणजे ते सगळं जर व्यवस्थित जुळत असेल तर मी तशी ऑर्डर घेते, मी करते. बरोबर. म्हणजे तुम्ही ॲडॅप्ट करत राहता की जसं जसं गोष्टी येतील तुमच्याकडे काय संस्था असतील. बिझनेसमध्ये जसं जसं चेंजेस होतील तसं तसं आपल्याला पण अपडेशन द्यावं लागतं किंवा अपडेट राहावं लागतं बिझनेस करताना. बरोबर. मग आता हे पर्यावरणाला धरून काम करायचं तर हे किती चॅलेंजिंग आहे? पर्यावरणाला म्हणजे आत्ता लोकांमध्ये खूप अवेअरनेस आहे. पर्यावरणाला म्हणजे प्लास्टिक जनावरं खात आहेत, प्लास्टिकच्या पिशव्यांचे खत रस्त्यावर पडत आहेत, अजून म्हणजे नद्या नाले तुंबत आहेत. लोकांमध्ये खूप अवेअरनेस आहे, पण ते फक्त टीव्हीवर लागलेल्या बातम्या आणि म्हणजे असं एखादी कुठली गोष्ट बघून नाही होणार. प्रत्येकाजण जर निर्धार केला की मी घरातून बाहेर चाललोय भाजीला, तर मी घरातून पिशवी घेऊन जाईन किंवा मी प्लास्टिकला नाहीच म्हणेन, मला प्लास्टिकची पिशवी नकोच आहे. प्रत्येकाने निर्धार केला की आपल्या घरातल्या म्हणजे कुठली पण वस्तू आणताना किंवा कुठली पण गोष्ट करताना मी जर प्लास्टिकला नाही म्हणलो आणि मी माझी स्वतःची पिशवी जवळ ठेवली तर आपण पर्यावरण संवर्धनात 100% हातभार लावू शकतो किंवा 100% आपण पुढच्या पिढीसाठी तरी कम से कम 50% तरी पृथ्वी स्वच्छ ठेवू शकतो. बरोबर. आणि एकच पृथ्वी आहे म्हणजे ह्याच्या पुढे मग एलॉन मस्क जसं म्हणते की मंगळावर जायचंय तसं जावं लागेल सगळ्यांना. आणि ते सगळ्यांना परवडेल की नाही ह्याची गॅरंटी नाही. बरोबर ना. आणि आता तुम्हाला आतापर्यंत अनेक पुरस्कार देखील भेटले असतील ना? हो, खूप.
म्हणजे किती भेटले तरी अंदाजे तुम्ही? तरी 50+ झाले असतील. मी बरेचसेच नाकारले. मी हल्ली आता पुरस्कार घ्यायला जात नाही, कारण खूप वेळ वाया जातो आणि तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे द्यायला. तर मला खूप म्हणजे 50+ पुरस्कार झालेत आणि जवळजवळ 51 मी नाही घेतले, म्हणजे वेळेअभावी किंवा माझं कामाचं शेड्यूल त्याच्यात मला नाही जाता आलं असं. मग कुठला पुरस्कार भेटल्यावर तुम्हाला जास्त म्हणजे वाटलं की स्पेशल फील झालं की बाबा हा मला भेटला म्हणजे मी काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं काम केलंय? मानदेशी फाउंडेशनचा रोल मॉडेल पुरस्कार. ओके. खूप मोठी संस्था आहे सर, खूप मोठं काम आहे त्यांचं आणि ओके. त्या संस्थेने माझ्या कामाची दखल घेऊन मला फाउंडेशनची रोल मॉडेल म्हणून पुरस्कार दिला. ही काही छोटी गोष्ट नव्हती. ती माझ्यासाठी खूप अविस्मरणीय गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी म्हणजे मी ते पाहिलेलं स्वप्न म्हणाला तरी चालेल, कारण मी जेव्हा त्यांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये जात होते ना, तेव्हा मी असं ठरवलेलं की मी इतकी मोठी होईन की मी ह्या संस्थेचा पुरस्कार मिळवणारच. त्यावेळी त्या त्या गोष्टींचा मला काही अर्थ माहीत नव्हता. पुरस्कार म्हणजे एक स्टेजवर जायचं, मस्त ट्रॉफी घ्यायची असं होतं. पण नाही, त्यांनी माझ्या सगळ्या कार्याची दखल घेऊन मानदेशी फाउंडेशनची रोल मॉडेल म्हणून माझ्या व्यवसायाला पुरस्कार दिला. मला खूप म्हणजे अभिमान आहे त्या बरोबर, गोष्टीचा. बरोबर. आणि मग टीममध्ये तुमची सध्या कोण आहे? म्हणजे मुलं आहेत, मुली आहेत का कसं आहे? सगळ्या महिला आहेत. ऑल लेडीज? ऑल लेडीज आहेत. पण असं काय डिसिजन घेतला का तुम्ही स्वतःहून ठरवून घेतलं का तुम्हाला असंच झालं ऑटोमॅटिकली? नाही, ठरवून काहीच नाही केलेलं. हे असं सहज घडत गेलं म्हणजे माझ्या बाबतीत. माझे मिस्टर, त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांना माझ्या व्यवसायात काही इंटरेस्ट नव्हता. म्हणजे त्यांचं स्वतः म्हणणं होतं की हे 10,000-20,000 रुपये भांडवल आहे, ती काय करणार आहे? हे संपल्यावर बंद करेल असं. म्हणजे आता तर 20,000 रुपये तर सकाळी 50,000 काढले तरी संध्याकाळपर्यंत संपून जातात. आता तर काही विषयच नाही आहे. तर त्यांचं तसं म्हणणं होतं, म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच लक्ष नाही दिलं. करती तर कर. मला सुरुवातीला खूप अशा अडचणी आल्या खरं, म्हणजे हिंदी बोलता येत नव्हतं किंवा आपण जे काम करतो त्या मटेरियलला कुठल्या काय म्हणायचं किंवा समोरच्या माणसाला ऑर्डर देताना काय, खूप सारे चॅलेंजेस होते. पण मी सगळं शिकत गेले. म्हणजे मला येत नाही म्हणून मी थांबले नाही. मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत गेले आणि त्या पद्धतीने स्वतःमध्ये बदल करत गेले. आणि म्हणजे हारायचं नाही. आणि आपण जर एखादं काम हातात घेतलंय ना, तर थांबायचं, थकायचं तर आपल्याला हीच नसते. म्हणजे मी थकून गेली आहे म्हणून थांबली, ही परवानगीच नाही आहे उद्योजकाला कुठल्याच, मला वाटतं. तर म्हणजे आपण जे पण करतोय ना, तर ते मस्त करायचं आणि आपल्याला ज्या ज्या अडचणी येतात ते तिथं सोडून नाही द्यायच्या. त्या अडचणीवर मात करायला शिकायचं, ते शिकायचं आपण आणि स्वतःला बदलायचं, घडवायचं. बरोबर. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक पॉईंट येतो ना की त्याला लाईफ एकदम जोरात झटका एकदम खाली खूप पडतो आणि त्याला असं मनात वाटतं की आता हा स्टेजमधून मी कसा काय बाहेर जाऊ या स्टेजमधून? हो. कोरोनाची परिस्थिती म्हणजे मला तर कधी स्वप्नात सुद्धा नव्हतं वाटलं की माझा व्यवसाय कधी अयशस्वी होईल किंवा मला कधीतरी म्हणजे बॅक जावं बॅकला लागेल. मला जावं लागेल. मला कधीसुद्धा वाटलं नव्हतं. कारण पर्यावरणपूरक कापडी पिशव्या आणि कापडी पिशव्याची वाढती मागणी, रोज नवनवीन लोकांचे म्हणजे जवळजवळ 350+ माझे ग्राहक होते. म्हणजे मी 350+ दुकानांना पिशव्या पुरवत होते. मला वेळच नव्हता बिलकुल. आणि त्याच्यात कोरोनासारखं मोठं म्हणजे संकट आलं सगळ्या देशावर. तर त्यावेळी मात्र पहिल्या कोरोनात खूप छान चाललं होतं. म्हणजे मानदेशी फाउंडेशनबरोबर मी संलग्न असल्यामुळं मला मास्कचं काम मिळालं. प्रचंड प्रमाणात मास्क त्यांनी आम्हाला शिवायला दिले. मी त्या काळात म्हणजे कोरोनासारख्या इतक्या वाईट काळात पण 65 महिलांना रोजगार दिला. मग तिथून मी मास्क आणायचे आणि महिलांना शिवायला द्यायचे आणि त्यांनी आम्हाला कार्ड वगैरे, पोलीस अडवत होते तर कार्ड वगैरे त्यांनी दिली होती आम्हाला बनवून, की जर अडवलं तर तुम्ही हे काम करताय दाखवा. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण जेव्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागलं, दुसऱ्या कोरोनात, तेव्हा मात्र मोठा झटका बसला, व्यवसायाला बसला. म्हणजे सगळीच लोकं घरी होती, घरोघरी मास्क बनले जात होते. कापडी पिशव्या तर म्हणजे विषयच नव्हता. पहिल्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशा संस्थांनी माझ्याकडून कापडी पिशव्या त्यांच्या नावासह छापून घेतल्या, कारण ते धान्याचे किट लोकांना वाटत होते. तर मला पहिल्या लॉकडाऊनमध्ये म्हणजे मला काहीच नाही वाटलं. महाएनजीओ फेडरेशनसारख्या शेखर मुंदडा भाऊ, त्यांची माझी ओळख झाली. परत ते अक्षय भोसले म्हणून यायचे, मास्क घेऊन जायचे, पेमेंट देऊन जायचे. म्हणजे अजिबात मला कशाचीही चणचण नाही भासली. जवळजवळ 87 लाख रुपयेचा टर्नओव्हर होता माझा कोरोनात, पहिल्या कोरोनात. मस्त. पण दुसऱ्या कोरोनात सगळं म्हणजे मास्क बंद झाले, पिशव्या कुणीही घेतल्या नाहीत. मिस्टर, मुली घरी, काम सगळं बंद आणि सगळं आयुष्यच गडबडलं. तेव्हा मात्र खूप मोठा झटका बसला. जवळजवळ 9 महिने लॉकडाऊन लागलं होतं कोरोनाचं. तर व्यवसाय पूर्णपणे
बंदच पडला. तो हम्म. खूप मोठा. पण त्यातून परत तुम्ही मग सेटबॅक कसं केलं की परत तुम्ही बाहेर कसं काय आला त्यातून परत बाउन्स बॅक? बाउन्स बॅक हा खूप खरंच म्हणजे महत्त्वाचा म्हणतो आपण काय लाईफला टर्निंग टर्निंग पॉईंट. पॉईंट म्हणतो आपण त्या गोष्टीला. मी हे सगळं करत होते. माझे एक सी आहेत संदीप सुतार सर. तर त्यांचं म्हणजे त्यांचं आता आपण एखाद्यांकडे अकाउंटिंग देतो ते त्यांना माहिती असतं. म्हणजे गेल्या वर्षी एवढे पैसे, यंदा हे एवढंच, म्हणजे असं होतं ना. तर मी मी त्यांच्या एकदा ऑफिसला गेलेले, तर ते म्हणले मॅडम काय चाललंय? म्हणलं काय नाही, असं असं व्यवसाय आहे, पण मी आता बंद करायचे. म्हणजे मी पूर्णपणे स्वतःला सांगितलं होतं की आता नाही होऊ शकत, आता थांब, आता बंद होऊ, म्हणजे बंद कर हे. कारण सगळे बँकवाले दारात, सगळं कर्ज थकलेलं आणि कुठलीही ऑर्डर नव्हती, काय सगळा गोंधळच होऊन गेलेला. आणि मग त्यांना म्हटलं मी नाही करणार. तर म्हणजे आपण काहीतरी चांगलं करत असताना कोणीतरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतं ना, तर त्या व्यक्तीने मला साथ दिली. ते म्हणले मॅडम आमच्या गावातल्या महिलांना काहीतरी रोजगार द्यायचा आहे, तर तुम्ही आमच्या गावातल्या महिलांसाठी काय करू शकता का? तर आता बॉक्स बॅगची ऑर्डर किंवा कायचं म्हणजे त्यांना माहीत नव्हतं मी काय प्रकारचं काम करते. तर माझ्याकडे सनेज मार्केटिंग लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी आहे पिंपरी चिंचवडची, मार्केटिंग क्षेत्रातली खूप मोठी कंपनी आहे. त्यांची गेली 6-7 वर्ष झालं वेंडरशिप आहे. म्हणजे कोरोनाच्या अगोदरपासून त्यांची वेंडरशिप आहे. तर त्यांचं त्यावेळी एक 25,000 बॅगचं काम होतं. म्हणजे ते पण मी मागून घेतलं होतं. सचिन सावंत सर आहेत आमचे, ते कंपनीचं तेव्हा ते काम बघत होते. तर मी त्यांच्याकडे गेलेलो ऑर्डर ठेवायला. तर ते म्हणले मॅडम एक 5,000 बनवा. तर म्हणलं सर पूर्णपणे व्यवसाय बंद पडला आहे, मला खरंच काय कळत नाही, फक्त प्रिंटिंग मशीन, शिलाई मशीन माझ्याकडे आहेत, महिला सगळ्या सोडून गेल्यात, म्हणजे आता सगळं पुण्या मला नव्यानं करायचं आहे. तर तुम्ही मला 25,000 बॅगची ऑर्डर द्या आणि 2 लाख रुपये ॲडव्हान्स द्या. तर त्या व्यक्तीने मला 2 लाख रुपये ॲडव्हान्स त्याच दिवशी, म्हणजे PO ऑर्डर काढून 2 लाख रुपये ॲडव्हान्स जमा केला आणि एक 25,000 बॅगची ऑर्डर मिळाली. मी तेवढंच काम करत होते 1 महिना, त्या 25,000 बॅगा. माझं असं 25,000 बॅगेचं काम लिहिलं तर 15 दिवसाचं आहे. बरं. पण ते 1 महिना म्हणजे पूर्णपणे ग्रुप तुटला होता. कारण 8-9 महिने कोण वाट बघणार आहे ना, प्रत्येकजण काही ना काहीतरी शोधणार. ग्रुप तुटला होता आणि सगळं म्हणजे विस्कळीत झालेलं. तर ते काम करत होते आणि या सरांच्या ऑफिसला गेलेली. तर मी म्हटलं सर तुम्ही घरी या, मी काय काम करते ते तुमच्या लक्षात येईल. तर त्यांनी तो पूर्ण बॅगेचा ढीग बघितला ना, तर त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे कापडी पिशव्यांचं काम या मॅडम करू शकतात, ह्यांच्यात पोटेन्शियल आहे. असं त्यांनी विचार केला. म्हणले आमच्या गावातल्या महिलांसाठी काय करू शकता का? आता ते बॉक्स बॅग किंवा मोठ्या बॅगची जर ऑर्डरच नसेल तर कुणाला द्यायचं? मग तेव्हा मी असा विचार केला की आपण जर एखादं तीर्थक्षेत्र निवडलं तर. मी असा विचार केला आणि माझ्याबरोबर एक विमल रसाळ म्हणून आपली मशीन ऑपरेटर लेडीज आहे, तिला घेऊन आम्ही खंडोबाच्या पालीत गेलो आणि तिथं त्या छोट्या छोट्या भंडाऱ्याच्या पिशव्या सगळीकडे अडकवलेल्या होत्या. आम्ही तिथे लोकांना चौकशी केली. तर म्हणजे आमच्या अगोदर 35 वर्ष तिथं पिशव्या देणारे लोक आहेत. ओके. तर म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगत होतो की आम्ही असं करतोय, आम्हाला काम हवं आहे किंवा आम्ही काम शोधतोय. तर हे चाललेलं, तर म्हणजे तर सगळी बघत होती, पण कुणीच नव्हतं म्हणत की आमचा बनवा. आता तुम्ही जर म्हणलाच नाही माझ्या पिशव्या बनवा, तर आम्ही कसं बनवणार? काय माहीत, एक विशाल राजेमाने म्हणून एक सर होते, ते आता एक्सपायर झाले गेल्या वर्षी. तर ते म्हणले मॅडम आमचे एक 20 बंडल बनवता का? मग म्हणलं हां सर. म्हणजे 20 बंडलची त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली. म्हणजे 144 पिशव्यांचा एक ग्रोस, अशी त्यांनी 20 बंडलची ऑर्डर दिली आम्हाला. मग आम्ही घरी आल्यानंतर मग ते कापड किती घेतचं मागवायचं, मग ते तिथनं प्रिंटिंग कसं, ती डिझाईनची साईज, सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांचं 20 बंडल सुरू केलं. मग त्यांचं केल्यानंतर त्यांच्या शेजारची एक ती संगीता माने म्हणून, ती येतं तर माझी मैत्रीणच झाली ती, तिने मला ऑर्डर दिली. हळूहळू कस्टमर, आता जवळजवळ तिथं मी 80 लोकांना काम देते. ओके. म्हणजे ते एक मिळत होते तिथे 80 कामं मिळायला लागली. 80 कामं मिळाली, म्हणजे 80 लोकांना पण. म्हणजे तर मी ते काम मिळवल्यानंतर मग मी सरांची पुन्हा गाठ घेतली की ह्या पिशव्या खूप साध्या आहेत आणि आपण त्या देऊ शकतो महिलांना, पण मला तुम्हाला भांडवल उभं करून द्यावं लागेल. तर म्हणजे ते एकमेव गाव आहे सातारा जिल्ह्यातलं, मला त्या लोकांचं कौतुक करायला फार आवडेल. म्हणजे यांनी त्या गावातल्या लोकांसमोर प्रस्ताव ठेवला की आपल्या गावातल्या महिलांना रोजगार देण्यासाठी सगळ्यांनी मिळून 3 लाख रुपये भांडवल यांच्या व्यवसायाला द्यायचे आणि आपल्या गावातील महिलांना रोजगार द्यायचे. तर त्यांच्या गावातली जी प्रतिष्ठित लोक होती, म्हणजे सरपंच वगैरे, सदस्य, पंचायत बॉडी आणि गावातली अजून प्रतिष्ठित लोक, सगळ्यांनी मिळून मला 3 लाख रुपये सर भांडवल दिलं. ओके. आणि माझं पुन्हा ते पाली जेजुरीचं, म्हणजे माझा पूर्ण बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू झाला. ओके. मी पालीचं करत असताना मग आम्ही 7 मे 2000, मला
एक्झॅक्ट तारीख आठवत नाही, पण 4 वर्ष झाली. 7 मे हे लक्षात आहे माझ्या, कारण त्या दिवशी माझ्या एका पुतण्याचं लग्न होतं. तर त्या दिवशी आम्ही त्यांचं ते चांगलं उद्घाटन कुठलं व्यवस्थित, कुठलं गाव आहे मग ते? राजाचं कुर्लं. ओके, त्या गावातल्या लोकांनी हेल्प केली, त्यामुळे परत तुम्हाला बिझनेस करण्यामध्ये अजून जास्त बूस्ट भेटला एकदा. बूस्ट भेटला. तर मग आम्ही ते काम सुरू केलं. पण सुरुवातीला काय व्हायचं, बंद पण शिवायला लागायचे पिशव्या, पण महिला कंटाळायला लागायच्या, म्हणजे कंटाळा यायचा त्यांना. तर काय करावं काय करावं, मग मी असं म्हणजे पालीचं करत असताना मी जेजुरीचं पण केलं. जेजुरीचं मार्केटिंग करताना तिथं तर खूप मोठं मार्केट आहे जेजुरीत. म्हणजे आता तिथं जवळजवळ 100-1 लोकांना तिथं पण आपण पिशव्या देतो. म्हणजे जवळ पाली जेजुरी मिळून दर आठवड्याला 150 लोकांना पण माल पुरवतो. दर आठवड्याला पालीला पण जावं लागतं आणि जेजुरीला पण जावं लागतं. म्हणजे रविवार, आता गेली 3 वर्ष झाले, म्हणजे एखादं कितीही महत्त्वाचं काम असेल तरी मला रविवारचं असं जीवावर येतं की नको, कारण त्या दिवशीचा माझा 40-50 हजार रुपयाचा सेल असतो. आणि त्या त्या कामावर जवळजवळ 150 महिला जगतात. त्याच्यामुळे मला ते सगळं सोडून मी कुणाचंही लग्न बारसं ते काय कार्यक्रम मी अजिबात अटेंड करत नाही. मी फक्त काम बघते. कारण जेव्हा म्हणजे ह्यातला एक पॉईंट राहिला सर, माझ्या व्यवसायावर जेव्हा खूप वाईट वेळ आली, की माझ्या स्वतःवर माझा व्यवसाय बंद पडला, मी कर्जबाजारी झाले, माझं हॉस्पिटल वगैरे दवाखाना चालू झाला. तर म्हणजे मी ज्यांचे अख्खे संसार उभे केले होते, म्हणजे मी माझा वेळ, पैसा, म्हणजे मला ऊन लागते का, पाऊस लागतोय का, थंडी लागते का, याचा विचार न करता मी सगळं मुबलक प्रमाणात दिलं होतं. तीच लोक माझी साथ सोडून गेली. मग मी असं मी जेव्हा पुन्हा व्यवसायात आले ना, तेव्हा हे सगळं पूर्णपणे थांबवलं होतं नाही, मी थांबवलंयच. म्हणजे ते कुणाच्या लग्नाला जायचंय, कोण वारले म्हणून हातातलं काम सोडून तिथं गेलीच पाहिजे, काय नाही, 2-3 दिवसांनी जायला येईल. ते गेलेला माणूस असं पण येणार नाही आहे परत. किंवा आणि ज्यांनी मला खरंच अडचणी ज्यांनी जपलं ना, त्यांच्यासाठी मी मरेपर्यंत आहे. पण ज्यांनी अडचणीत साथ सोडली ना, त्यांच्यासाठी मी कुठंच नाही आहे. म्हणजे ती माझ्या रक्ताची नाती असू देत की जोडलेली असू देत, मी त्यांच्यासाठी नाही आहे. पण ज्यांनी मला जपलं त्यांच्यासाठी मी आहे. असं तर हे सगळं मी सोडून मी पूर्णपणे व्यवसायात लक्ष दिलं. जवळजवळ 88 लाख रुपयाचं कर्ज झालं होतं. बापरे. मला कळत नव्हतं की काय, म्हणजे संध्याकाळी झोपल्यावर मी सकाळी उठताना विचार करायचे की उद्या काय. 3 वर्ष मी इतकं सातत्यानं काम केलं, इतकं सातत्यानं, की आता ते जवळजवळ किती, आता 30-35 लाख रुपये मला काही नाही वाटत होऊन जाईल. म्हणजे मी 88 लाख 88 वरून 30 वरून 30 लाख काहीच नाही असं, म्हणजे एवढं मोठं तो सगळ्या गोष्टी करायच्या, तर त्याला झोपूनच द्यावं लागलं. म्हणजे आता मला काय नाही वाटत. म्हणजे तेच ना, कुठले पण संकट आलं तरी मी त्यात संधी शोधते. म्हणजे कोरोनासारख्या संकटात मी मास्कची संधी शोधली, मी थांबले नाही. पण पूर्णपणे जेव्हा सगळंच बंद झालं तेव्हा मी काहीच नव्हते ना करू शकत. असं. बरोबर. मग आता तुमची आई आहे की नाही आहे? मग जेव्हा कधी तुमच्या आईसोबत तुमचं कॉन्व्हर्सेशन होतं, तेव्हा त्यांची रिॲक्शन कशी असते, की ज्या आईनी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा, म्हणजे पप्पा आल्यावर तू शांत राहत जा, किंवा जास्त खोड्या करू नका, किंवा अशा सोसायटीमध्ये त्यांनी तुम्हाला वाढवलं जिथे तुम्हाला स्टँड पण माहीत नव्हतं. कुठे आईला पण आता वाटत असेल की यार माझ्या पोरीने एवढ्या गोष्टी अचीव केल्यात, तर तुमचं ते कॉन्व्हर्सेशन कसं असतं आता? तिला असं खूप प्राऊड फील होतं. म्हणजे कुठली पण गोष्ट करताना काही पण असेल तर पहिला मला फोन येतो, अगं ते असं आहे, ते करायचं का, किंवा ते अमकं तमकं ओळखीचं आहे. म्हणजे तिला असं खूप अभिमान वाटतो. म्हणजे माझ्या बड्डेला एका मित्राने अशी छान पोस्ट टाकलेली, तर मी ती ठेवलेली स्टेटसला. तर तिनं ती कितीतरी वेळा दिवसभरात वाचली. म्हणजे मला एवढं भारी वाटत होतं ते वाचताना. म्हणजे एक दिनेश धुमाळ म्हणून जे आहे, माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, आणि ते खूप, म्हणजे त्यांचं आणि माझं रिलेशन खूप छान आहे. ते पण व्यावसायिकच आहेत. तर त्याने एक छान पोस्ट टाकली होती माझ्या वाढदिवसा दिवशी माझ्या फोटोच्या खाली. तर तिनं दिवसभरात ती जवळजवळ 15 वेळा वाचली. तिला ते एवढे छान वाटत होते की आपली पोरगी काहीतरी करते, किंवा म्हणजे ती सगळ्यांसाठी झटते. तर तिला खूप असं प्राऊड फील होतं. बरोबर. पण आता आपण तुमची सगळी जर्नी बघितली, तुमच्या आईचं पण आपल्याला मत समजलं. पण आता जसं तुम्ही म्हटलात की काही गोष्टी तुम्ही आता नाही करत आहेत, बरोबर ना, की तुम्ही जसं तुम्हाला काही लोकांनी साथ नाही दिली, तर तुम्ही ते ठरवलं की ही चूक झाली आपल्याकडून कुठंतरी, किंवा आपण असं नव्हतं करायला होतं. तर मग आता मी तुम्हाला जर चान्स दिला की परत तुमचा बिझनेस चालू करायला, तर मग तुम्ही असं काय वेगळं कराल त्यामध्ये? जर माझं आयुष्यात पुन्हा काय बॅकलॉग आली, माझा बिझनेस पुन्हा स्टॉप झाला, तर मी बिझनेसकडे नाही वळणार आता. मी असं करेन, मी माझ्या आयुष्यात जे अनुभव घेतलेत, किंवा मी जे शिकली आहे, मी जे केलं आहे, ते मी एक ट्रेनर म्हणून प्रेझेंट होईन आणि अनेक महिलांना घडवून अनेक व्यवसाय उभे करेन.
ओके, म्हणजे तुम्ही पूर्ण बिझनेस मॉडेलच चेंज कराल. बिझनेस मॉडेलच चेंज करेन. ओके, म्हणजे तुम्हाला तुमच्यासारखे अजून जास्त जणी बनवायला आवडेल. आवडेल 100%. बरोबर. मग जाता तुम्हाला शेवटचा हा प्रश्न विचारायचा आहे, की मग तुम्ही भविष्य कसं बघता तुमचं? तुम्हाला काय वाटतं, की कुठे जाऊ शकता तुम्ही, काय करू शकता तुमची कंपनीला घेऊन? मला तर असं वाटतं की भविष्यात प्लास्टिकला पर्याय देणारी, कापडी पिशवी उत्पादन करणारी एक चांगली संस्था आणि अनेक ग्रामीण भागातील महिलांना रोजगार देणारी एक महिला म्हणून वनिता साळुंकेची ओळख व्हावी, हम्म. किंवा हेरंब कापडी पिशवी लघु उद्योगिका चांगल्या म्हणजे भारतभर ओळखला जावा असं मला वाटतं. बरोबर. तर धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्ट चॅनल आलात आणि तुम्ही लोकांना इन्स्पायर करत आहात. तर हा पॉडकास्ट बघून अजून ज्या महिला आहेत किंवा जे कोणी उद्योजक असतील ते नक्कीच इन्स्पायर होतील. तर पुन्हा धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनल आलात त्याबद्दल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. जेवढे आपले सबस्क्राईबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनल आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला हा एपिसोड बघून कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजून कोणकोणत्या विषयातले गेस्ट आम्ही आणू शकतो ते तुम्ही आम्हाला सजेस्ट पण करा. थँक्यू.